केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याची घटना, आरोपींवरती तात्काळ कारवाई व्हावी म्हणून रक्षा खडसे स्वतः पोलीस ठाण्यात. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या टोळीमधील अनिकेत भोईला अटक, इतर 14 जणांचा शोध सुरू, पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल. मुक्ताईनगरच्या टवाळखोरांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, कोणालाही माफी देणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मंत्र्यांची मुलगीच सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या लेकींच्या सुरक्षेचं काय? खडसे कुटुंबासह सर्वपक्षीय नेत्यांचा सवाल, कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित. शिवसेनेला भाजपमध्ये विलीन करा, मुख्यमंत्री व्हा, अमित शहांनी एकनाथ शिंदेंसमोर अट ठेवल्याचा राऊतांचा दावा. शिंदेंनी शहांकडे फडणवीसांची तक्रार केल्याचा सुद्धा आरोप. तुर्तास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच रायगडचे पालकमंत्री, फडणवीसांचं वक्तव्य. रायगडमध्ये फडणवीस, शिंदे, गोगावले आणि अदिती तटकरे यांचा एकत्र प्रवास. उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, फेसबुक पोस्टमधून करुणा मुंडे यांची भविष्यवाणी. राजकीय तर्कवितर्कांना वेग, धनंजय मुंडेंकडून अद्यापही प्रतिक्रियेची प्रतीक्षा. सरपंच हत्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झाल्याने धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची शक्यता मावळली. मनोज जरांगे यांचा आरोप, नेत्याला वाचवण्यासाठी खटाटोप सुरू असल्याचा दावा. अधिकृत घोषणेपूर्वीच नाशिकमध्ये गिरीश महाजनांना पालकमंत्री झाल्याविषयी शुभेच्छा देणारे बॅनर्स. हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे नवे पालकमंत्री, मध्यवर्ती चौकामध्ये बॅनर्सची गर्दी. शत्रूचा विरोध उघड, पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज. छावा पाहिल्यावरती केलेल्या एक्सपोस्टमध्ये रोहित पवारांचा नाराजीचा सूर. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये भारताचा डाव संकटात. शुभमन गिल, रोहित आणि विराट झटपट बाद. विदर्भानं तिसऱ्यांदा रणजी करंडक पटकावला. पहिल्या डावामधल्या आघाडीच्या जोरावरती केरळवरती विजय. मालेवार आणि करुण नायर चमकले. आणि रमजान मुबारक असं म्हणत पंतप्रधान मोदींच्या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा. रमजानचा महिना समाजातल्या शांतता आणि सौहार्दाचं प्रतीक, ट्विटद्वारे शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.